या ध्यान यज्ञामध्ये आपलं जीवन कसं जगावं, 84 लक्ष योन्यांतून हे अचूक जीवन आहे जे 92 कोटी श्वासोश्वासाचं, त्याला 3 भागात आपण आचरणातून वाटू शकतो. एक भाग निव्वळ नर्क, दुसरा थोडा नर्क आणि थोडा स्वर्ग, आणि तिसरा पूर्ण स्वर्ग. निव्वळ नर्क म्हणजे तमप्रधान जीवन, थोडा नर्क आणि थोडा स्वर्ग म्हणजे रजप्रधान जीवन, आणि पूर्ण स्वर्ग म्हणजे सत्वप्रधान जीवन. या तिन्ही जीवनात मनुष्य शरीर प्रवेश करू शकते. मनुष्याच्या शरीरामध्ये असलेले सद्गुण आणि दुर्गुण याच्यामुळे हा जीवात्मा या तिन्ही गतीला जाऊ शकतो. या शरीराचा जे सदुपयोग करतात ते उद्धर्व म्हणजे स्वर्गप्रधान जीव करतात, सत्वप्रधान जीव करतात आणि ते परमसुखी होतात. पण काही लोक सत्वगुणाचा उपयोग न करता रज आणि सत्वाचा मिश्रित उपयोग करतात. ते स्वर्ग आणि भूलोकामध्ये भटकत राहतात. आणि काही लोक तम आणि रजाचा मिश्रित कर्म करतात. ती लोक या जन्म मृत्यूच्या चक्रात कायमचेच राहतात. आणि जे नुसते तमप्रधान करतात ते 10 योन्यांना निघून जातात. झाडं झुडपं, किडे मकोडे, जनावर, पशु पक्षी, जलचर प्राणी वगैरे वगैरे नाहक दुःखाचे जे जन्म आहेत ते जन्म ते लोक भोगतात. आता त्याच्यातून आपल्याला काय हवं आहे? बाजारामध्ये जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा आपल्याला चांगली वस्तू आपण विकत घेतो की खराब? मोठा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. छोटा नाही, मोठा. सांगा, चांगली वस्तू घेतो की खराब? चांगली, बरोबर. खराब घेणार. मग आता तुम्ही भक्ती मार्गाच्या बाजारात आला. आता इथे बाजार भरलाय 3 गुणांचा, तम, रज आणि सत्व. तम रजप्रधान, रज सत्वप्रधान आणि सत्वप्रधान. आता याच्यामध्ये उत्तम घ्याल की कनिष्ठ घ्याल का मध्यम घ्याल? हा तुमचा प्रश्न आहे. आता तो प्रश्न तुम्ही कसा सोडवाल? उत्तम म्हणजे काय, मध्यम म्हणजे काय, कनिष्ठ म्हणजे काय, याचं मार्गदर्शन तुम्हाला घ्यावं लागेल. कारण तुमच्या घरात कोणी उत्तम तुम्हाला शिकवणार नाही, मध्यम शिकवणार, कनिष्ठ शिकवणार नाही. आपल्याला कोणी शिकवते तर ऋषी मुनींच्या आणि भगवंताने निर्माण केलेली जी परंपरा आहे सत्संगाची, ते सत्संग आपल्याला शिकवते. आणि सत्संगात आपल्याला आधार आहे श्रीमद भगवद्गीतेचा. म्हणून गीता माता आपल्याला समजवते आणि शिकवते. तर बोला, आता गीता माता समजवते आणि गीता माता शिकवते, तर शिकलं पाहिजे आणि समजलं पाहिजे का दुर्लक्ष केलं पाहिजे? मोठा प्रश्न परत उत्पन्न झाला. शिकलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. म्हणून आपण हा सत्संग शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी घेतलेला आहे. तर इथूनच आपला अभ्यासक्रम सुरू होतो. आणि हा 5वा अध्याय, संन्यास कर्म संन्यासी हो. कर्म तर आपण करतो, त्याच्यामध्ये दुःख पाठीशी लागते, म्हणून ते नको, म्हणून ते दुःखद कर्माचा त्याग करावा, त्याच्या फलांचा त्याग करावा, त्याचा अहम त्याग करावा, त्याचा मीपणा त्यागावा. ते मी केले किंवा ते माझे हा पण त्यागावा. या अशा या त्याग वृत्तीला कर्मसन्यास सांगितलेला आहे. जरी तुमच्या हातून पाप घडली तरी त्या पापाचं फल तुम्ही घेतलं नाही, त्यागून दिलं तरी तुम्ही मुक्त. आणि जर तुम्ही चांगली कर्म केली आणि त्याचं फल नाही घेतलं, ते पण त्यागून दिलं, तरी तुम्हाला मुक्ती. मुक्तीचा असा सोपा मार्ग श्रीमद भगवद्गीता हा 5वा अध्याय कर्मसन्यास योग या अंतर्गत आहे. चला, त्यामध्ये काय आहे ते आपण थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करूया. जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही,
आणि जो अप्रिय वस्तू प्राप्त झाली तरी उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशय रहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परमात्म्या ऐक्य भावाने नित्य स्थित असतो. असा जो नित्य स्थित जीवात्मा जर आपल्याला भेटला तर तो आपल्याला नित्य स्थित करू शकतो. जो सगळ्यांमध्ये कधी दोष पाहत नाही, कुणाचे दुर्गुण स्वीकारत नाही, बस दुर्गुणी मनुष्य आला तरी त्याच्याशी आपलेपणानेच वागतो, कधी शत्रुत्वपणाने वागत नाही. आता आपल्याला पण हे शिकायचं. आपले किती पण शत्रू असू दे, आपण संशयी होऊ नये. कारण शत्रू समोरासमोरही होतात आणि पाठीमागे पण होतात. दोन प्रकारचे शत्रू होतात. एक समोरासमोर आपल्या मनाचं नाही केलं, आपल्या विरुद्ध केलं तर शत्रू होतो, आणि दुसरा एखादा मनुष्याने आपले कान भरले तर संशय येतो आणि आपण शत्रुत्व धारण करतो. याच्यात फसू नका. काय कान भरणारे 100 99 आहे, पण कानात भरलेलं ते काढणारा कुठेतरी एखादाच असतो, आणि अशा या कलियुगामध्ये तो एखादा आपल्याला प्राप्त करायचा आहे. सांगा, डॉक्टर शिकायचं तर कुठे जायचं? डॉक्टरकडे का इंजिनियरकडे? प्रश्न आहे ना, कुठे जा? डॉक्टर शिकायचंय तर कुठे जा? डॉक्टरकडे जावं लागेल. डॉक्टरी जिथे शिकवली जाते तिथे. तसंच श्रीमद भगवद्गीता आपल्याला अमृत तत्व ज्ञान देते, आपल्या सत्याचा बोध करते. मी कोण आहे, कुठून आलो, या का कारणासाठी आलो, या संसारामध्ये माझं अस्तित्व का लुप्त झालं, मी स्वतःला का विसरलो, माझा परमेश्वराशी काय संबंध होता, ते मला एवढी वर्ष एवढी युग काल व्यतीत गेला तरी का नाही आठवलं, आणि आता आठवण्याची परिस्थिती आली आहे, समजण्याची परिस्थिती आलेली आहे, जाणण्याची परिस्थिती आलेली आहे. परंतु हे मला काहीतरी आश्चर्यच वाटते. आश्चर्य वाटणारच ना. नवीन नवीन जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करतो तर आश्चर्यच वाटते. जेव्हा त्याच्यात आपण रोज काही विमान चालवतात तर आश्चर्य होतं, या तू विमान चालवतो. पण त्याला विमान चालवणं सोपं आहे, कारण तो रोज आहे ना. आता ते रिक्षा चालवतात, तर मला रिक्षा नाही चालवता येत. एवढं काय मोठं आहे, तू पण बसता तर तू पण चालवशील. सहज आहे ना. जो रोज करतो त्याला सामान्य आहे, पण जो रोज नाही करत त्याला आश्चर्य आहे. मी विचार करतो, एवढी वजन बस कशी काही चालवतात, असा घेरा घेतात, समोरचा काही दिसत नाही. कधी कधी छोटा मुलगा आला त्याची रडती, पण नाही, बरोबर चालवतात. बस कशी टर्न मारतात. आपण गेलेलो ना आता पंढरपूरला, आपल्याला आश्चर्य वाटते. तर त्याचं ते रोजच आहे, त्याला आश्चर्य नाही, आपल्याला बघितल्यावर आश्चर्य वाटते. असे अनेक उदाहरण मी देऊ शकतो, पण वेळ आपल्याला कापायचा आहे. असं तसं आपण जेव्हा सत्संगात येतो तेव्हा आपण ना साधना केलेली असते, न ध्यान केलेलं असते, न माला फिरलेली असतात, न अध्ययन केलेलं असते. अशा वेळेला सत्संगातून काही गोष्टी आपल्याला शिकवल्या तर त्या आश्चर्यकारक वाटतात. पण आश्चर्यकारक वाटण्याचं काय कारण नाही. तुम्ही सातत्य ठेवा, तुम्ही सुद्धा सोपे व्हा. मी अमर आत्मा आहे हा भाव जागृत होईल, मी ईश्वरमय आहे हा भाव जागृत होईल, आणि या जगामध्ये माझा कोणी शत्रू नाही, हे सगळे माझेच आहे असा भाव जागृत होईल. पण सातत्य असेल तर, खंडित 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 असेल तर नाही होणार. बोला, आपला जो मूळचा जो स्वभाव आहे तो प्रगट झाला पाहिजे की खोटा स्वभाव प्रगट झाला पाहिजे? सांगा. बँक मधून खरे पैसे निघाले पाहिजे की डब्बू पैसा, खोटा पैसा निघाला पाहिजे? समजा बाजारात जायचं आहे, खोटी 500ची नोट बँकेतून निघाली पाहिजे का चांगली खरी खरी चालणारी? बोला ना. खोटी निघाली पाहिजे का खरी? खरी ना. तर बाजारात सामान मिळेल, खोटी दिली तर पकडून देते. मग बोला, आपल्याला खोटं ज्ञान पाहिजे की खरं ज्ञान पाहिजे? खरं काय? आत्मा का शरीर? मग आत्मज्ञान पाहिजे की शरीर ज्ञान पाहिजे? आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे, आणि श्रीमद भगवद्गीता तेच देते. पण ते आपल्याला आश्चर्यकारक का असते की अनंत युग आपण देहाला मी मानू,
कधी कुत्रा झालो तर मी कुत्रा मानून भूभू करत राहिलो, मांजर झालो तर मांजर मानून म्याव करत राहिलो, कधी सरडा झालो तर असा असा करत राहिलो, करतो ना तो. कधी हरिण झालं तर वाघाला बघून पळत राहिलो. असे अनेक जन्म झाले आणि ते आपण मानत राहिलो. ते मानत राहिलो हे अज्ञान. कारण त्या हरणामध्ये पण आत्माच होता, त्या सरड्यामध्ये पण आत्माच होता, त्या हरणामध्ये सरड्यामध्ये आत्माच होता. आणि तो होता, हरिण नव्हता. तो होता, सरडा नव्हता. तसं आज आपण मनुष्य आहोत, पण मनुष्य आपण नाही, आपण तो आहोत. तो म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप, ब्रह्मात्म्याचे सनातन अंश ब्रह्मस्वरूप आहोत. हे विसरू नका. हे जर विसराल तर गोत्यात जा, गर्क व्हा, फसून जा. ही मायावी जगत आहे. कुठे नेईन स्वप्नासारखं समजणारच नाही. रात्री झोपला होता मस्त डोंगरपाड्यात, कधी स्वप्नात दिल्लीला पोचला माहिती नाही पडलं. असं हे जगत स्वप्नवत आहे. याला सत्य नका मानू. शास्त्रकार परत पुरावे पण देतात. असं नाही की ते पुरावे देत नाही, ते असे पुरावे देतात. सपनों की इस संसार पर क्यों मन किया मोहित मस्ताना है, जाग मुसाफिर कर तैयारी आखिर तुझे रवाना होना है. जिसे तू कहता है दुनिया वो मुसाफिर खाना है. कोणता मुसाफिर खाना? आता गेलेलो ना कुठे, पंढरपूरला. तर ती खोली आपली नव्हती, त्या मालकाची होती. आपण मुसाफिर होतो. 2 दिवस गेलो, निघून आलो. मग आळंदीला गेलो, तो रूम होता, तो आपला नव्हता. आपण मुसाफिर होतो. 2 दिवस राहिलो, निघून आलो. आता डोंगरपाड्यात आलो, तो आपलं नाही, आपण मुसाफिर आहोत. निघून जाऊ. हा विवेक ज्याच्याकडे जागा आहे तो सत्यामध्ये गर्त होईल, आणि ज्याच्याकडे हा विवेक नाही तो असत्यामध्ये ठोकरा खात राहील, ठोकऱ्या खात राहील, ठोकऱ्या खात राहील. बोला, ठोकर खायची आहे का? ठोकर लागली की कळ लागते ना. म्हणजे आता कळा आहेत ना, कळा त्या आपल्या ठोकराच आहेत. या सगळ्या भ्रमिष्ट जगतामध्ये ठोकऱ्याच ठोकऱ्या आहेत. दुःखच दुःख, यातनाच यातना, क्लेशच क्लेश. याच्यातून मुक्त होण्याचं तत्वज्ञान श्रीमद भगवद्गीता जसं आहे तसं देते. असं नाही की पॉलिश करून सांगते, जसं आहे तसं. बरं, मुसाफिर पटलं का? जोराने सगळ्यांनी बोला, तर मी समजेन सगळ्यांना पटलं. बोला जोराने बोला. आवाज मला येत नाही. तिकडचे बोललेच नाही. बोला हो. बरं, सत्संगात सांगितलं, पिक्चर मध्ये पण सांगितलंय, तरी पण सावध व्हा. हिंदी पिक्चरच्या गाण्यामध्ये पण याच्यात जागरण केले. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. आला चालत चालत कुठे आलास? बाल रुपिटेशन आहे. हा चल पुढे. कुमार रुपिटेशन आहे. पुढे जवान रुपिटेशन आहे. पुढे पौड पण टेशन आहे. पुढे म्हातार पण टेशन आहे. आता कोणता? जरा. मग आता कोणता? तर मृत्यू. ये चलते चलते जाना है. अगर हम यहाँ पर विचार करेंगे तो पाने का रास्ता मिल जाएगा, और विचार नहीं करेंगे तो खोने का, खोने में दुख है और पाने में सुख है. बोलो क्या चाहिए? बोलो ना मेरे माय बापो, क्या चाहिए? काय पाहिजे? स्वतःला मुसाफिर समजा, अटनचा आणि तटनचा समजा. समजलं ना? फसून जाल नाही. असो तर भगवंताने आपल्याला तत्वज्ञान सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे हा योगी पुरुष कसा वागतो त्याचं मी तुम्हाला एक लक्षण सांगितलं.
श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान प्राप्त झालेली माणसं कशी वागतात त्याचं भावार्थ इथे समजावून सांगितलेला होता. ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते. कारण का नसते बाहेरील विषयांची आसक्ती? तर त्याला ते बाहेरील विषय आहे ते शरीराला स्पर्शित आणि गुणांना स्पर्शित आहे. पण हा आत्मा अमर आहे अशा भावनेने राहतो म्हणून त्याला बाहेरील विषय स्पर्श करत नाही. जर ज्या दिवसापासून तुम्ही मी आत्मा या भावनेने जगा तर या शरीरातून होणाऱ्या कर्माच्या फलाचा स्पर्श न होणार आहे. ते स्वीकारा ना. मला सांगा मी तुम्हाला खोटं शिकवतो की खरं? नाही. असं डमरू वाजवतो का? डोंबाऱ्याचं केलंय काय लोक? नाही ना. खरं सांगतो. श्रीमद भगवद्गीता खरं सांगते. खरं स्वीकारणं खोटं कसं नाही पटलं तरी मुलाला सुरुवातीला शाळेत जायला कंटाळाच येतो. शिक्षक वर्ग इकडे आहे त्यांना शिकवता डोकं फिरते. समजा माव काय होत असेल. सुरुवातीला ती मुलं काय शाळेत बसत नाही. शाळेत त्यांचा कंटाळा असतो. जेव्हा ते ये जा रोज करतात मग त्यांना रोज येणं जाणं शिक्षकाला पण बरं वाटतं. तसं तुम्ही जेव्हा सातत्य करा असे 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 तेव्हा मला बरं वाटतं. आणि तुम्ही कव येत नाही तर माझ्या डोक्याला ताप येतो. तर इथे ज्याचं अंतःकरणाला बाहेरील विषयाचे आसक्ती स्पर्श करत नाही असा साधकाला आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला तो प्राप्त होतो. तो सात्विक आनंद जो मगाशी सांगितलं मी सुरुवातीला एक तामस मिश्र रज, एक रज आणि रज मिश्रित सत्व आणि पूर्ण सत्व. तर एक पूर्ण सत्वाचं तत्वज्ञान डोक्याच्या वरचं आहे मला माहिती आहे. पण आपल्याला तर क्रम करायचा आहे. डोक्याचं वरचं ज्ञान शिक्षकांना पण असते. जे शिकत असतात विद्यार्थी पण शिक्षकाला ते समजावावंच लागतं. कारण नाही समजावलं तर ती मुलं मोठी नाही होणार, शिकणार नाही. शिक्षक वर्ग आहे ना अवघड विषय शिक्षकाला माहिती आहे की या साधकांना या विद्यार्थ्यांना अवघड आहे. पण रोज समजावून व्यवस्थित काळजीपूर्वक समजला तर त्यांच्या डोक्यात उतरतो. आणि उतरल्यानंतर मग शिक्षकाचा प्रश्न सुटतो, चिंता सुटते, आनंदित होतो. एखादा समजदार विद्यार्थी झाला तर शिक्षकाला आनंद होतो. जसा एखादा समजदार भक्त झाला तर भगवंताला आनंद होतो. आणि सांगतात एखादा शिष्य समजदार झाला तर गुरुला आनंद होतो. आणि एखादे श्रोते समजदार झाले तर वक्त्याला आनंद होतो. बोला वक्ता आणि श्रोता कोण आहे? श्रोते कुठे आहे आणि वक्ता कुठे आहे? बोला मला कधी आनंद होईल? जेव्हा मी समजवतो ते तुम्हाला समजलं तर आनंद मला होईल. आणि नाही समजलं तर दुःख कोणाला होईल? तुम्ही तर होणारच. पण तुमचे बरोबर मी ना दगडाला धरून गाठ मारली, छातीला बांधला, उडी टाकली तर तो दगड तर बुडणार पण दगडा बरोबर आहे तो पण बुडणार. म्हणजे कोण बुडणार? तुम्ही समजदार नाही झाले तर तुमच्या बरोबर समज गए ना समजदार असो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परमात्मा परब्रह्म परमात्म्याच्या ध्यान रूपी योगात ऐक्य भावाने स्थित असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. हा अनुभव घेण्यासाठी आपल्याला संधी आहे. कारण श्रीमद भगवद्गीता आज आपल्या हातात आहे, आपल्या जीवनात आपल्या संगतीला आहे. तर अधिकार आपला आहे. पण ही जेव्हा दूर जाईल ना तेव्हा सांगता येईल. आई जवळ आहे तर बालकाला चिंता करायची गरज नाही. पण आई दूर गेली तर बालकाची चिंता वाढते. तशीच भगवद्गीता माता आपल्या जवळ आहे, चिंता करायची गरज नाही. आपलं ती काम करणार आहे पण तिच्या सहवासात ही श्रीमद भगवद्गीता अशी चमत्कारिणी आहे. एकदा वाचली तरी समजत नाही, दोनदा वाचली तरी समजत नाही,
3दा वाचली तरी समजत नाही, 10दा वाचली तरी समजत नाही, 100 वेळा वाचली तरी समजत नाही, पण सतत वाचत राहतो त्याला समजत. मी 100 वेळा वाचली असेल, खिशातच असायची, वरच्या खिशात हरिपाठाने. गाडीत गेलो की वाचायला समजत नाही, काय समजत नाही, काय पण वाचायचं काम करत. नशीब ते समजत नाही म्हणून ठेवून दिली. तुम्ही तसं करू नका, वाचतच राहा, वाचतच राहा, वाचतच राहा, वाचतच राहा, वाचत वाचत वाचत. मग अशी समजेल की ती जीवन संगीनी बनेल. आणि जेव्हा जीवन संगीनी बनेल ना, तेव्हा तुम्हाला दुःख स्पर्श करणार नाही, शोक स्पर्श करणार नाही, भय स्पर्श करणार नाही, चिंता स्पर्श करणार नाही, आणि पहिली गोष्ट म्हणजे रोग सुद्धा स्पर्श करणार नाही, दुःख सुद्धा स्पर्श करणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठा रोग, भयानक जन्म मृत्यू सुद्धा आपल्याला स्पर्श करणार नाही. जन्म झाला होता तो माझा नव्हे, आणि मृत्यू येईल तो मला नव्हे. मृत्यू आणि जन्म हे शरीराचे आहे. मी तर शरीराच्या अगोदर, शरीराच्या आत आणि शरीरात राहणारा अमर आत्मा, स्वानंदघन आत्मा, सच्चिदानंदघन आत्मा, प्रसन्न आत्मा, दुःखरहित आत्मा, सुखरूप आत्मा आहे ना. तुम्ही असेच आहात, पण तुम्ही तुम्हाला विसरता, म्हणून हे जरा प्रश्न मोठे झाले. बोला डाकऱ्या डोकऱ्यानो, मी अमर आत्मा आहे, तो गडबड होईल. आहे ते स्वीकार. बोला माझ्या बाबांनो, मी आनंद स्वरूप आत्मा, या आत्मा मी आहे, सच्चिदानंद घन परमात्म्याचा सनातन अर्थ आत्मा मी आहे. जसा बाप तसा बेटा आहे, जशी खान तशी माती आहे ना. खान तशी, बाप तसा भिजत अंगाचा. गुरु तसा किती चेले आहेत, बनणार ना. हो बोला, हो नाही पहिला हो तो बोला, हो. जय गोविंद जय गोपाल, जय गोविंद जय गोपाल, जय गोविंद जय गोपाल, जय गोविंद जय गोपाल, जय गिरधारी जय नंदलाल, 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 जय गोविंद जय गोपाल, 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 जय गोविंद जय गोपाल. श्री कृष्ण भगवान की जय. जराशी सुद्धा बुद्धीमध्ये, जराशी सुद्धा
बुद्धीमध्ये, मनामध्ये आणि कृतीमध्ये थोडासा एखादा अज्ञानाचा कण जरी आला तरी तो कण मुक्तीला नेत नाही, बंधनाला कारण बनतो. एक जराशी तुर्की किरकी बुद्धी तर्क वाली माणसाला कसं एवढीशी ठिंगळी सामान्य समजू नये. गवताची गांजी मिळाली तर मोठा भरका होतो, तसं एवढंस छोटस अज्ञान पण मानू नका. असा छोटासा दुर्गुण आहे माझ्यात असं पण मानू नका, तो पण काढून टाका, तो पण काढण्याचा प्रयत्न करा. जिथपर्यंत श्वास आहे तिथपर्यंत युद्ध करा. कोणाशी? कुटुंबाशी नाही, आपल्या दुर्गुणांशी हमेशा युद्ध करा. त्यांना मारण्याचा प्रयत्न करा. शस्त्र अस्त्र हातामध्ये घ्या, कारण नंतर ते आपल्याला फसवतील. त्यासाठी त्यांना आताच मारून टाका. विषय आणि भोगांची निंदा असा या श्लोकाचा भावार्थ आपण पठण करणार आहोत. मी बोलतो तसं सर्वांनी बोला. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनयतीवती आद्यंतवंत कोणतेय न तेषु रमते बुधः. येहि संस्पर्शजा भोगा दुःख योनयतीवती आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. भगवान इथे असे म्हणतात की जे इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचे संयोगाने उत्पन्न होणारे जे भोग आहे ते जरी विषयी पुरुषांना सुख स्वरूप वाटले तरी ते दुःखालाच कारण आहे आणि अनित्य आहे. म्हणून हे अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष यात रमत नाही. आता संसाराच्या भोगांची अपेक्षा करू नका. जवान आहेत, कुमार आहेत, त्यांना करू दे, पण प्रौढ झाले त्यांनी अभ्यास करावा आणि म्हातारे झाले त्यांनी अनासक्ती करा, टाकून द्यावे, भोगामध्ये आकर्षित होऊ नये. तरुण पोरं आहेत, थोडेसे यांना रमू दे, कारण हे आता नाही रमणार तर कधी रमणार. आतानी खायचं तर कवा खायचं, आतानी फिरायचं तर कवा फिरायचं. मग आता नाही घ्यायचं तर केव्हा घ्यायचं, मोठा प्रश्न आहे ना. आता खायचे दिवस आहेत, तर आता नाही खायचे तर कधी खायचे, तर खाऊन घ्या. पण मरायचे दिवस आहेत, बोलायचं आता त्याचं बोला. आता नाही मरायचं तर केव्हा मरायचं, जागृत व्हा ना. आता मरायचे दिवस आहेत, तर आता नाही मरायचं तर केव्हा मारू. आता सगळ्यांना मारून टाकायचं ना, आपण पण मारायचं, सगळे भोग मारून टाकायचे. नाही काय, बस माझा आज भगवंतच आणि भगवंत, कारण मला आता मरायचं आहे, आता जगायचं नाही, म्हणून मला भोगांना मारायचं आहे. आता ज्यांचं साठी पालटले, म्हणजे मी आता भोगांमध्ये रमलो तर फसलो. साठी म्हणजे नाटी. साठीच्या वर किती जण गेले, बोटावरती करा. थोड जसं वय होत जाईल मोठं, तसा भोग करत जा छोट. जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं घरातल्या सर्व वस्तूंमधून अशी निघत जा, अशी निघत जा. जसं जसं वय वाढत जाईल ना, वाढू दे, आपण घटत जायचं. आस्था, इच्छा, वासना कमी कमी करत 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 मुरायचं आणि एक दिवशी म्हातारपणातून मृत्यू येईल. त्या दिवशी ब्रह्म स्वभाव तयार होऊन भुर्र विमानात बसून जायचं. कुठे जायचं? मस्त विमानी. काय सांगितले 9व्या अध्याय, 9व्या गरुड पुराणाचा अध्याय, की त्याला आदरासहित सिंहासनावर बसवतात, आजूबाजूला अप्सरागण असतात,
पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी गंधर्व असतात मस्त नगाडे ताशे ढोल वगैरे वाजवत वाजवत जशी आपली नावल निघते वाजत गाजत असं त्याला नेतात. पण कोणला वाटत अंगिले वागल्यावर नाहीतर फटके मारत नेता. आई बाबा अर्धा ओरड करत जातो तो. म्हणून जरा लक्ष द्या आणि जसं श्रीमद भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करते त्याप्रमाणे मनुष्याने वागा. जो इंद्रिय विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहे ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना बुद्धिमान पुरुष यात रमत नाही. बुद्धिमान म्हणजे चांगला विचारवंत आणि तुम्ही सगळे चांगले विचारवंत आहे. मला भरोसा आहे तुमच्यावर कारण तुम्ही पक्के चांगले विचारवंत आहे. जे विचारवंत नाहीत ते घरी टीव्ही बघत असतील, नाश्ता करत असतील, नाहीतर झोपले असतील, नाहीतर आंघोळ करत असतील किंवा दात खात असतील या वेळेला. पण जे विचारवंत आहेत ते या देवला आले. अरे की बरोबर. आता हे चांगले विचार तुम्हाला देवाने दिले ना, आता त्याचा सदुपयोग करा. पुढे भगवंत काम क्रोध यांचा वेग सहन करून शकणारा पुरुष योगी आणि सुखी असतो असे सांगतात. ज्यांनी हे दुर्गुण जिंकले तो पुरुष योगी आहे. म्हणजे तो भगवंताला आवडणार आहे आणि त्यालाही भगवंत आवडणार आहे. चला थोडस मी बोलतो तसं बोला. शक्नोति हैवया सोढुम् प्राप्शरीर विमोक्षणा कामक्रोधोद्भवं वेगम् संयुक्ता सुखी नरः शक्नोति हैवया सोढुम् प्राप्शरीर विमोक्षणा कामक्रोधोद्भवं वेगम् संयुक्ता सुखी नरः. यो पठ्या कसा होता सांगतो आणि मग तुम्ही काय करा. मला जोड अक्षर वाचतात नव्हते देवाशब्द खोटं नाही बोलत आणि मला सिग्नेचर पण करता नव्हते कोंबडीचे पाय. पण सतत गीता वाचन आणि सतत लेखन या दोघांमधून गीतेचा भावार्थ समजायला लागला आणि अक्षर सुद्धा सुंदर झालं. बघायचंय माझं अक्षर किती सुंदर आहे. हे कोणी केलं? सातत्य. लिखाणाचं पण सातत्य आणि वाचनाचं पण सातत्य. जो वाचन सदैव करतो आणि लिखाण सदैव करतो तो सगळ्यांच्या वरती येतो. असा व्यासपीठावर बसतो अंगठा बहादूर 3.5 आत्ता शिकलेला जीव आठवण. 2-4 ज्ञानी माणसाने सांगितलं कितवी शिकलाय? बरं 3.5 आत्ता. ती कसं 3.5 आत्ता? चौथी किंवा तिसरी? नाही 3.5. 3.5 कसं? 6 महिने परीक्षा झाली मग 3.5 विसरलो. तिसरीतून चौथीत गेलेलो पुरी परीक्षा नाही दिली 3.5. आणि ओंकाराला 3.5 मात्रा, शरीराला 3.5, हात 3.5, ज्ञानेश्वर माऊलीच्या पोयांना 3.5 मात्रा आणि माझं शिक्षण 3.5 आता. किती मस्त मॅच झाले ना. सतत जो सतत कोणतंही काम सतत करतो तो पुढे जातो. म्हणून तुम्ही सतत करा. नाही जमत वाचायला तर नातू पंतूंना वाचायला सांगा. ऐकत जा ऐकत जा. सतत ऐकतो तो पण ज्ञानी, सतत वाचतो तो पण ज्ञानी, सतत नियम पाळतो तो ज्ञानी झाल्याशिवाय राहत नाही. आणि जे नियम तोडतात त्यांचं मी काही खरं सांगू शकत नाही. कजरीबाबा महाराजांचे शिष्य अनेक होते. कोणी BA शिकलेले होते, कोणी SSC शिकलेले होते, सगळे होते. पण त्यांच्यात मी अंगठा बहादूर पुढे आलो, बाकी मागेच राहिली. रामकृष्ण हरी बोलावं लागेल. जसे शंकराचार्याचे 4 शिष्य होते त्याच्यातून अंगठा बहादूर तोटकाचार्य होता. जेव्हा ते शिकवायचे
तेव्हा तोडकाचार्य काय करत असायचा, भांडी घातत असायचा, गुरूंचं आसन झाडत असायचा, गुरूंचं सगळं काम करत असायचा. जेव्हा शिकवायला सुरुवात करायची वेळ येते तेव्हा ते 3 साधक सांगायचे, गुरुजी शिकवायला सुरू करा. नाही थांब, तोडकाचार्याला येऊ दे. तर ते शिष्य इतके धम्मक होते, गुरुला शिकवायचे. गुरुला सांगायचे, गुरुजी तू येऊन इथे काय शिकणार आहे? त्याला तर आमच्या बाजूला तो काय शिकणार आहे? तुम्ही सुरू करा. जे असे गुरुला आज्ञा देतात ते जाग्यातच राहतात, जे गुरुचं ऐकतात आणि चालतात ते पुढे जातात. नाही नाही, गुरुने सांगितलं तोडकाचार्याला येऊ दे. शेवटी हे गुरुकुल करतात, काय करून शिकून काय करणार आहे? तो येऊन तरी काय शिकणार आहे? पण कालांतरात गुरुने त्याला नुसतं सतत श्रवणाचाच भाग दिला, त्याला वाचन नाही केलं, त्याला शिकलेला नव्हता, पण कानाने ऐकण्याचं नित्य नेम केला. आता तो तोडकाचार्य शिष्यांच्याही पुढे गेला. एक दिवशी हे 3 शिष्य नदीच्या एक बाजूला होते आणि तोडकाचार्य नदीच्या त्या बाजूला होता. या 3 शिष्यांचं ऑपरेशन गुरुनी केलं. ऑपरेशन समजलं ना, कापून रोग असा बाहेर काढला. असा सांगून निघत नाही, समजवून निघत नाही, मग ऑपरेशन. तर गुरुने ऑपरेशन सुरू केलं. तिकडे होता तोडकाचार्य आणि इकडे होते 4 जण, गुरु आणि 3 चेले. गुरुने हाक मारला, तोडकाचार्य लवकर, अर्जंट, जसा आहे तसा लवकर ये. आता लवकर ये सांगितलं, अर्जंट ये. आता ती नदी आणि पूल पार करून तर त्याला बाहेर भेटलंय. गुरुने लवकर बोलवले, काय करू? त्याने लगेच छलांग मारली, उडी टाकली पाण्यावर. जसा पाय पडला तिथे कमल बनत गेलं, दुसरा पाय कमल, असे पावलं टाकत टाकत पाण्यावर चालत गेला. गुरूंच्या जवळ गेला, गुरूंना दंडवत घातलं. गुरुदेव आज्ञा, काय करू? 3 जण बघतच नाही. गुरुने आम्हाला शिकून पण आम्हाला हे प्राप्त नाही झालं. पण तोडकाचार्य आमचा बाजू पाण्यावर चालू झाला, जिथे पाय पडलं तिथे पद्मकमल बनलं, म्हणून त्याला पद्माचार्य नाव दिलं गेलं. आजही पद्माचार्याची कीर्ती या जगामध्ये आहे. गुरु जे सांगतात तेच करायचं. गुरुला काही शिकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. गुरुला कोणी शिकवेल, गुरु तर सांगणार नाही, तो ऐकूनच घेईल, कारण त्याला माहिती आहे ऐकणंच गरजेचं आहे, शिकवणं गरजेचं आहे. ज्याचं भांड उघड आहे आणि रिकाम आहे तिथे गुरु टाकतील, पण ज्याचं भांड उघड आहे पण भरलेलं आहे गुरु तिथे टाकत नाही. लक्षात ठेवा. तशी विद्या आपण अहंकाराने वागलो तर ती विद्या आपल्याला येत नाही, पण आपण नम्रतेने आपली झोली रिकामी ठेवली, हात पसरलेले ठेवले तर भगवंत भरपूर देतो. म्हणून नम्रता ही प्रत्येक गोष्टीमध्ये आवर्जून पहिल्या नंबरला वापरा. लहानपण पहिल्या नंबरला घ्या. छोट होऊन सगळ्यांच्या समोर राहा. मी किती मोठा ज्ञानी आहे किंवा माझ्याकडे काय आहे हे प्रदर्शन करू नका. माझ्याकडे काय कमी आहे याचं प्रदर्शन करा. तर आपण ज्ञानी. ऊंचा ऊंचा सब कोई चाले, नीचा चाले न कोई, और जो नीचा नीचा चाले वो सबसे ऊंचा हुई. राम रस ऐसा पिए मोरे भाई, वो अमर हो जाए. आपल्याला अमर व्हायचं आहे, आपल्याला अमृतत्व प्राप्त करायचं आहे. तर इथे मोठेपणाची कसलीच गरज नसते. मोठेपणा हा माणसाला फसवतो आणि गुंतवतो आणि जन्म मृत्यूच्या या चक्रात ठेवतो. नम्रता अर्जुनाने घेतली आणि अहंकार दुर्योधनाने घेतला. चाल, नम्रता पांडवांनी घेतली आणि अहंकार कौरवांनी केला. काय परिणाम झाला पहा जरा. काय परिणाम झाला? 100च्या 100 मारले गेले आणि 5च्या 5 जगले गेले. युद्धामध्ये 5 एकही मेला नाही आणि ते 100 होते, एकही जगला नाही. कुंतीला आश्चर्य झालं होतं, धृतराष्ट्राला आश्चर्य झालं होतं, गांधारीला आश्चर्य झालं होतं. त्यांना वाटलेलं आम्हीचे पोरं 100 आहेत आणि 5 यांना चुटकीत मसळून टाकले. पण धर्म आणि अधर्म, सत आणि असत, प्रकाश आणि रात्र, ज्ञान आणि अज्ञान याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यांनी 5 होते पण धर्मावर चालत होते आणि हे 100 होते अधर्मावर चालत होते, म्हणून त्यांचा नाश झाला.
भक्ती तर रावणाने पण केली, भक्ती विभीषणाने पण केली, पण विभीषणाने भक्ती नम्रतेची, परमेश्वराचा मी आहे या भावनेने परमेश्वराच्या श्रीचरणी नतमस्तक झाला आणि याने भक्ती केली, परमेश्वराच्या डोक्यावर बसायला गेला. परिणाम काय झाला? काय परिणाम झाला? एक भक्त असा शिवाचा झाला की त्याने भक्ती केली आणि भगवान शिव प्रसन्न झाले. बोल काय वर्मा, पाहिजे ते दे. तर म्हणे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवी त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर दे. भगवान शिव म्हणाले तथास्तु. आता याला वर कोणी दिला? भगवान शिवाने. आणि हा काय करायला गेला? त्या हाताने भगवान शिवाच्या मागे लागला, डोक्यावर हात ठेवला. भगवान शिव तर पळून गेले. आता मोठा प्रश्न, पळतात 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 पळतात, हा त्यांच्या मागे लागतो. अंतर मनाने प्रार्थना केली, भगवान विष्णूंजवळ संकेत केला, फोन केला, असं करणं आहे, जरा गडबड झाले, काहीतरी करा. तेव्हा भगवान नारायण मोहिनी रूप धारण करून मस्त सुंदर नर्तकी. मग भगवान शिवाला बघता बघता हिला बघितलं, तिच्यामध्ये तो गरजत होता. किती सुंदर नाक, डोळे, कान, त्वचा किती गोरी आणि काय अंग पातळ, काय तिचं जिनस आहे. बघताच मोहित झाला आणि तिच्या जवळ गेला. म्हणे आजपासून तू माझी पटराणी हो, मी तुझा स्वामी. म्हणे ना, मी तुझी पटराणी बनेन, पण मी त्याच्याशीच लग्न करणार आहे जो माझ्यासारखा नृत्य करेल. जसा मी नृत्य करेल तसा समोरचा नृत्य करेल, तरच मी त्याच्याशी लग्न करणार, नाही तर नाही. मग तिने कंबर हलवून दाखवली. बघा तुम्हाला येते का? तर त्यांनी दाखवलं येते. मग त्याने असे खांदे हलवून दाखवले, याने पण खांदे हलवून दाखवले. तिने असं करून दाखवलं, याने असं करून दाखवलं. तिने असं करून दाखवलं, याने असं केलं. आणि असं करून दाखवलं, याने असं केलं. मग तिने असं करून दाखवलं, याने असं केलं, तर भस्म झाला. काय होतं? वराचं काय होतं? हात डोक्यावर ज्याच्या ठेवशील त्याचा भस्म, याचा ज्याने भस्म करून घेतला. म्हणून जो दाता आहे त्याच्या डोक्यावर जातात त्यांचा चालतो. आणि जे नम्र झाला होता त्याने तो दिले अनंता. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. चंद्र भगवान की जय. ही नम्रता जर आपण आपल्या सत्यामध्ये ओतप्रोत असू तर आपण कोण आहोत हे ज्या दिवशी आपण जाणू तेव्हाच आपल्यामध्ये नम्रता येईल. आत्मतत्वाचं चिंतन, आत्मतत्वाचं अहम, आत्मा हा मी आहे या भावनेने जगा तर ही शांतता येईल, नम्रता येईल. देहाचं मी मानून नम्रता येणार, कारण जे निर्माण झाले ते देहाच्या अहमने निर्माण. देहाला मी मानलंय म्हणून स्पर्धा सुरू झाली. आत्म्याला मी मानलं तर स्पर्धा होते, कारण आत्मा अखंड आहे. एका आत्म्यामध्ये अख्खं विश्व ओतप्रोत आहे. तुम्ही आणि काही वेगळे नाही, अखंड आहे. चला एक उदाहरण देतो छोटस. वृक्ष आहे, वृक्षाचा बांधा एक आहे, मुळामध्ये अनेक मुळे आहेत, फांद्या अनेक आहेत, फळं अनेक आहेत, पालवी अनेक आहे, डहाळ्या अनेक. पण मला सांगा त्याच्यात रस वेगळा आहे, तो संचार करतो वेगळा आहे, सांगा. हात वेगळे आहे, पाय वेगळे आहे, डोळे वेगळे आहेत,
कान वेगळा आहे, डोकं, छाती, हे अवयव वेगवेगळ्या नावाने आहे, पण याच्यात संचरणारं रक्त कुठे पण कापा, इथे कापा डोक्याला तरी लाल, बोट कापा तरी लाल, पाय कापा तरी लाल, रक्त एकच. तसं हे संपूर्ण विश्व 14 लोक, पण चेतन एकच. आणि ते चेतन आपल्या आतमध्ये आहे, ते एकच आहे, अनेक नाही, एकच आहे. पण अनेक वाटते, ही अनेक फांद्यांमुळे रस अनेक प्रकाराचा वाटतो, पालव्यांमुळे अनेक प्रकाराचा वाटतो, फलांमुळे अनेक प्रकाराचा वाटतो, पालवींमुळे अनेक प्रकाराचा वाटतो, पण रस एकच असतो. तसं 14 लोक जरी वेगवेगळी वाटली आणि या भूलोकामध्ये 9 खंड जरी वेगवेगळे वाटले आणि यामध्ये जन्मलेले जीव चीटीपासून ते ब्रह्मादिकापर्यंत वेगवेगळे वाटले, परंतु परमात्मा समहृदयामध्ये सगळ्यांच्या एकच रसरूपाने नांदतो. हे ज्याला कळलं त्याचा मित्र शत्रू कोणी नाही, तो समंजसपणाने वागतो. हे तत्वज्ञान सत्याचं जे प्राप्त करायला अनेक युग संकट भोगली आणि मनुष्य चोला घेऊन आपण आलो, ते हे ज्ञान प्राप्त करायला आले. उडवाउडवीचं नाही, इकडचं तिकडचं धावाधावीचं नाही, आत्मज्ञान. आत्मज्ञानच सर्वात श्रेष्ठ आहे. आत्म हा वाक्य फार महत्वाचा आहे. आत म्हणजे आत्मा, आत्मा, आत मा म्हणजे महेश्वर, आत आहे तो परमेश्वर. आपल्या आत संपूर्ण शरीराचं स्मरण करतो, चालवतो, स्फुरण देतो, तो परमेश्वर आत आहे. म्हणून आत्मा ही संज्ञा दिली. नाही तर आत्मा नाव द्यायचं गरज नाही, तो नाव रूपरहित आहे, तो अनामी आहे, तो अजन्मा आहे, तो अजरामर आहे, पण तो आत काम करतो म्हणून आत्मा नाव दिले. आणि तो आत्मा काम करतो तो कोणी तुम्ही आम्ही नाही, परमेश्वर. तोच एक परमेश्वर, बाकी कोणीच नाही. हा सगळा वरचा एक भास आहे. म्हणून शास्त्रकार हरिपाठामध्ये म्हणतात, मी तुहा विचार विवेके शोधावा, गोविंद माधव याच देही. देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रधनी उगवला सूर्य जैसा. कट सूर्य उगवते, तोनी अटनचा ज्ञानाचा प्रकाश सूर्य उगवतो. सहस्रधन इथे आहे, आज्ञाचक्र इथे आहे, विशुद्ध चक्र इथे आहे, अनहत चक्र इथे आहे. त्याने इशारा केला, आता बस कर. मणिपूर चक्र नाभिस्थानी आहे, स्वादिष्टान चक्र लघवीच्या ठिकाणी आणि मूलाधार चक्र गुदस्थानी, सहस्राकान सर्वात वरती. इथे अनंत ब्रह्मांडाचा मालक आपल्या डोक्यातच आहे. अटनी अटनी कोणाला अट्ट आहे, अटनी अट्ट अट देवकट. देव कुठे राहतो? या मस्तकात राहतो. घाणीची जागा नाही ती, बाकी इकडनं सगळी डोळ्यातून बघायची कान, कानातून ऐकायची कान, कळण्यातून बघायची कान. ही सगळं विकारी जीवन आहे आणि निर्विकारी याच्या वरती आहे. जो वरती ध्यान करतो तो निर्विकारी होतो आणि खालती ध्यान करतो तो विकारी होतो. तो विकारी वासना अंध जीव जन्म मृत्यूच्या चक्रात फसतो आणि निर्विकारी जो ध्यान करून वरती जातो तो मुक्तीला जातो. म्हणून 5-10 मिनिटाचं नामस्मरण दोन्ही गोव्यांच्या मधून वरती करा, उद्धरवरेता रोज करा, बघा काय परिणाम होतो. चला एक श्लोक वाचूया, आजा 2 श्लोक वाचूया, पानपलटी करूया. 2 श्लोक पाठ करा. मी बोलतो तसं सगळ्या जणांनी बोला. यो अंतः सुखवंतरामस तथांत ज्योतिरेवयः सयोगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतो अधिगच्छति. यो अंतः सुखोऽन्तरामस् तथांत ज्योतिरेव
सयोगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्म निर्वाण क्षयाशिन कल्मषः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रतः लभन्ते ब्रह्म निर्वाण क्षयः क्षीण कल्मषः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रतः। भगवान श्री कृष्ण भगवान, राधा कृष्ण भगवान, गणपति बाप्पा, बजरंगबली। जो पुरुष अंतरात्म्यात सुखी आहे, आत्म्यातच रमणारा आहे आणि आत्माच ज्ञान मिळविलेला असतो. गीता माता काय शिकवते या श्लोकाचा भावार्थ घ्या. जो पुरुष अंतरात्म्यात सुखी आहे, बाहेर आत्म्यात नाही. जो बाहेर सुखी आहे तो पुढे दुखी आहे. जो अंतरात्म्यात सुखी आहे तो सदैव सुखी आहे. बोला, सदैव सुखी राहायचं की क्षणात सुख आणि क्षणात दुखी व्हायचं? अंतरात्म्यात सुख. आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळविलेला असतो तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्मासह ऐक्य भावाला प्राप्त झालेला असतो. सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. असं हे आपल्यातच वसलेलं तत्वज्ञान माता जरा उघडवून सांगते. असं ना, जे मच्छी पकडायला जातात पारधी लोक गल घेऊन, तर ते असे जमीन वाकरतात तेव्हा त्यांना मासे पकडण्याचं साधन मिळतं. काय असते ते? हा, माहिती आहे तर बरं आहे. तसं श्रीमद भगवत गीता माता अशी आपल्याला करून बाहेर ज्ञान काढून सांगते. हे काय असते? आत्मज्ञान. हे काय असतात? हे बोलते गांडूळ. बरोबर आहे, माती वाकरली तर गांडूळ मिळतील. पण श्रीमद भगवत गीतेमध्ये असं मंथन केलं तर आत्मा निघेल. काय निघेल? आत्मज्ञान. पुढे म्हणाले, ज्याचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्याचे सर्व संशय ज्ञानामुळे मिटलेले आहे, ते प्राणी मात्रांच्या कल्याणात तत्पर असतात. लोकांच्या कल्याणात. पण ज्यांचं हे झालं नाही ते स्वतःच्याच कल्याणासाठी स्वार्थ बुद्धीने जगत असतात. त्यांचं पतन होते. असो. आणि ज्यांनी जिंकलेलं मन निश्चितपणे परमात्म्यात स्थिर असते, असे ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. अशा शांत ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषांच्या सान्निध्यात कचूर बाबा महाराज, हरिनारायण बाबा महाराज ही गुरु शिष्य परंपरा नाथ संप्रदायातून आली. त्या परंपरेतून आपण आहोत. गर्व करा, गर्व से कहो हम. पुढे बोलू ना, गडबड असं. तर चला, सांगायचं तात्पर्य काय आहे? गर्व से कहो हम भगवान के, असं बोल. गर्व से कहो, गर्व से कहो हम भगवान के हैं. गर्व से कहो ये हमारी है. बोला, शत्रु मित्र आमचीच आहे. गर्व से कहो सब मेरा है. गर्व से कहो सगळे माझे आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारत माझा देश आहे. लहानपणापासून तुम्हाला शिकवलं, पण नुसती प्रार्थनाच करून आले तुम्ही, त्याच्यावर वागले का? सांगा, शाळेमध्ये काय शिकवलं? भारत माझा, सारे भारतीय. तुम्ही शत्रू का मानता? कशाला करता? जर तो सिद्धांत शाळेतून शिकून आलो तर प्रेमच प्रेम, अख्खं गाव आनंदित होईल. पण शाळेचा सिद्धांत घेत नाही. आता इकडचा घेतील की नाही देव जाणो. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम
जय. आता सूचनेकडे लक्ष द्या.